करण्याचा आणि वितरित करण्याचा निश्चय करण्याला पुण्य अनुमोदन करणे असे म्हणतात। मी शेवटची एक गोष्ट सांगतो 2 मिनिटात। याची सुरुवात कशी झाली आणि बुद्ध त्याला कसं लक्षात आणून देतात। भगवान बुद्ध त्यावेळेला श्रावस्तीमध्ये होते। सारीपुत्त नावाचे भिक्षू भगवान बुद्धाचे अत्यंत जवळचे भिक्षू होते। सारीपुत्तांचे जन्माचे वय भगवान बुद्धापेक्षा अधिक होते। सारीपुत्तांना निर्वाणाला जायचे होते। सारीपुत्त भगवान बुद्धाकडे आले, अभिवादन केलं आणि भगवंतांना म्हणाले, भगवान अनुमती द्या मला निर्वाणात जाण्याची। भगवान बुद्धांनी सारीपुत्तांना अनुमती दिली, परवानगी दिली। पण तेवढंच नाही तर आपल्या गंधकुटीच्या बाहेर पर्यंत भगवान आले सारीपुत्तांच्या सोबत। सारीपुत्तांना एवढ्या सन्मानाने निरोप देत असताना आजूबाजूला असलेल्या भिक्खूंना भगवान बुद्धांनी बोलावले। बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा, तुम्हाला पुण्य लाभ होतील। काय म्हणाले बुद्ध? या आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा म्हणजे तुम्हाला पुण्य लाभ होतील। असलेले भिक्षू जे भिक्खू तिथे आले त्या भिक्खूंना मोठं आश्चर्य वाटलं। ते अवाक झाले, ते अचंब्यात पडले की बुद्ध गुरु आहे, सारीपुत्त शिष्य आहेत आणि तरी सुद्धा बुद्ध सारीपुत्तांचा एवढा सन्मान करतात। आणि मग त्यांनी स्वतः मनोमन चिंतन केलं। सारीपुत्तांचे आचरण अत्यंत श्रेष्ठ होते, सारीपुत्तांचे विचार अत्यंत श्रेष्ठ होते, सारीपुत्तांचे व्यवहार अत्यंत श्रेष्ठ होते। आणि म्हणून जगद्गुरु असलेले तथागत सुद्धा सारीपुत्तांचा सन्मान करीत आहे। ज्या भिक्खूंनी सारीपुत्तांना भगवान बुद्धाच्या सांगण्यानुसार अभिवादन केले, अभिवादन करत असताना त्यांनी संकल्प केले की मी सुद्धा सारीपुत्तांच्या समान श्रेष्ठ आचरण ग्रहण करेल, मी सुद्धा सारीपुत्तांच्या समान श्रेष्ठ विचार ग्रहण करेल आणि मी सुद्धा सारीपुत्तांच्या समान श्रेष्ठ व्यवहार धारण करेल। ज्या भिक्खूंनी हा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेला त्या भिक्खूंना अर्हतत्व प्राप्त झालं। म्हणजे त्या भिक्खूंना प्राप्त झालेलं लाभलेलं अर्हतत्व म्हणजे सारीपुत्तांचा तो पुण्य लाभ होता। जे बुद्ध म्हणाले होते, अभिवादन करा तुम्हाला पुण्य लाभ मिळतील। सारीपुत्तांचे निर्वाण झाले। सारीपुत्तांचे धातुअवशेष अस्थि धातू घेऊन